नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण पाहणार आहोत ज्यांना खरंच एवढं ट्रीटमेंट करून सुद्धा जर पुत्रप्राप्ती होत नाही, तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी मी आज तुम्हाला सेवा सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. हां, तर खरंच ज्यांना एवढं ट्रीटमेंट करतात किंवा IVF पर्यंत गेलेले आहेत किंवा ते पण 50-50%च असतात. तर बाकीही अ, सगळे रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा तुम्हाला जर मूलबाळ होत नसेल, तर तुम्हाला काय सेवा करायच्या आहेत, तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्हाला सुरुवातीला म्हणजेच आता जय एकादशी येत आहे, तर त्या दिवसापासून तुम्हाला प्रत्येक एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. तर तो कसा करायचा आणि संकल्प कसा करायचा, तर ते देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक एकादशीला तुम्हाला हे सेवा करायचीच आहे. जोपर्यंत तुम्हाला फरक नाही पडत तोपर्यंत. तर तुम्हाला जय एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला 16 वेळा पुरुषसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. तर ते आपल्या नित्यसेवा पुस्तकात संस्कृतमध्ये देखील आहे आणि प्राकृतमध्ये देखील आहे. तर तुम्ही दोन्हीपैकी एक म्हणू शकता. फक्त तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती 16 वेळाच म्हणायचं आहे आणि संतान गोपाळ मंत्र हे देखील तुम्हाला एक वेळा नामजप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर तुम्हाला मी आता सांगते की संकल्प कसा करायचा. तर सुरुवातीला तुम्हाला हातावरती 2 पळी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात हळदी, कुंकू, फूल आणि अक्षता व्हायच्या आणि आपल्या स्वामी महाराजांना आणि बाळकृष्णांना प्रार्थना करायची आहे सुरुवातीला. तर संकल्प कसा करायचा, तर सुरुवातीला तुम्हाला आपलं नाव नाव घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना आता संपूर्ण नाव घ्यायचं की माझं नाव पल्लवी तेजस जाधव, गोत्र काश्यप. त्याच्यानंतरनं तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करताय ना, तर तुम्ही असं म्हणा की मला बाळ होत नाहीये, तर त्याच्यासाठी मी सेवा करत आहे आणि प्रत्येक एकादशीला मी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करेन. तर महाराज तुमचा आशीर्वाद राहू द्या. तुम्ही आमच्याकडून सेवा मनापासून करून घ्या आणि आमच्या सेवेचं आम्हाला फळ लवकर द्या. म्हणजे आम्हाला लवकर बाळ होऊ द्यात, असं तुम्हाला संकल्प करताना म्हणायचं आहे. आणि हे सगळं म्हटल्यानंतर ना आपल्याला ते पाणी हातावरती घेतलेलं ते एका ताम्हाणात सोडायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला न टाकता दुसऱ्या कोणत्याही झाडांना टाकायचं आहे. तुळशीला हे पाणी टाकायचं नाहीये. तर असा संकल्प करून आपल्याला सेवा करायची आहे. तर सुरुवातीला तुम्हाला संकल्प झाल्यानंतर ना ताम्हणात थोड्या अक्षता घ्यायच्या, त्याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि नंतरच तुम्हाला अभिषेक करायला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला पळी-पळी पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती सोडायचं आहे आणि 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि फलश्रुती ही 16व्या वेळा म्हणायची आहे. 15 वेळा तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 16व्या वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला एक माळ संतान गोपाळ मंत्राची म्हणायची आहे आणि ते देखील तुम्हाला अभिषेक करताना म्हणायचं आहे. तर पळी-पळी पाणी सोडत तुम्हाला संतान गोपाळ मंत्र देखील म्हणायचा आहे. तर हा मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते. देवकी सुत गोविंद वासुदेवाय जगतपती देहमेतनये कृष्ण त्वामः शरणागता. हा मंत्र तुम्हाला म्हणत अभिषेक करायचा आहे. हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन, तर तिथूनही तुम्ही म्हणू शकता. हा मंत्र आपल्या नित्यसेवा पुस्तकात देखील आहे. तर त्याच्यात देखील म्हणून बघून तुम्ही म्हणू शकता. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला प्रत्येक एकादशीला ह्या करायच्याच आहेत आणि प्रत्येक सेवा करतानाही तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो, तर त्यात कोणतीही अडचण येत नाही किंवा ते मनापासून आपण आपल्याकडून महाराज करूनही घेतात असं म्हणतात. तर कोणतीही सेवा करताना आपल्याला संकल्पयुक्त सेवाच करायची आहे. आणि जर तुमच्या इथं स्वामींचं केंद्र असेल किंवा मंदिर असेल, तर तुम्हाला गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. फक्त की तुम्हाला सेवा चालू करायच्या आधीच तुम्हाला हे करायचं आहे, नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात जाऊन तुम्हाला तो खडीसाखर आणि नारळ स्वामींपुढे ठेवायचा आहे. फक्त नारळाची शेंडी स्वामींकडे करून ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला खडीसाखर ठेवायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की जे काही तुम्ही सेवा करताय, तर ते आमच्याकडून करून घ्या मनापासून आणि त्यात कोणताही अडचण खंड पडून देऊ नका. हे आपल्याला आधी सुरुवातीला
स्वामी महाराजांना प्रार्थना करूनच संकल्प करायचा आणि त्याच्यानंतर आपण सेवेला सुरुवात करू शकता. तर तुम्हाला ह्या सेवा जर कोणतं सुतक विटाळ जर आलेलं असेल तर तुम्हाला या सेवा करता येणार नाहीत. जर तुमचं हे होऊन गेल्यानंतरच तुम्हाला ह्या सेवा पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. आणि हे अभिषेक केलेलं तीर्थ तुम्ही नवरा-बायकोंनी त्या दिवशी पिऊन टाकायचं आहे. आणि जर ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळीच तुम्हाला करायची आहे, दुपारी ही सेवा करायची नाहीये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.